एकदा मुंगूस शेडमध्ये आला तर एकच रात्रीत सर्व पक्षी मारून टाकेल। बघा, पोल्ट्रीमधला सर्वात मोठा दुश्मन म्हणजे आपला एनिमी हे कुत्रे नाही, हे कावळे नाही किंवा हे घार सुद्धा नाही, म्हणजे ईगल सुद्धा नाही, पण ते आहे मुंगूस। मुंगूस एकदा जर तुमच्या शेडमध्ये आला तो पक्ष्यांना खात नाही, पण नक्की तो समोरच्या पक्ष्यांना मारून टाकतो। आणि सर्वात मोठी डेंजरस गोष्ट अशी आहे की तो जमिनी खालून येतो। तर त्यासाठी जर तुम्हाला नियोजन कसं करायचं, पहिले तुम्हाला पोल्ट्रीसाठी ही पक्की बाउंड्री करायला लागेल। ते कसं करायचं ते बघूया। म्हणजे हे नॉर्मली तुमची कंपाऊंड बाउंड्री झाली आणि हे ग्राउंड लेवल झालं, तर तुम्हाला ग्राउंड लेवलच्या खालती 3 ते 5 फीट खालून मुर्गी जाली लावायची आहे आणि ग्राउंड लेवलच्या वरती 2 ते 3 फीट ही मुर्गी जाली लावायची आहे। आता या सिस्टममुळे काय होणार की मुंगूस हे शेडमध्ये येणार नाही। आणि असं जर तुम्हाला पोल्ट्रीबद्दल छोटे छोटे ट्रिक्स पण एकदम सर्वात जास्त इम्पॉर्टंट हे शिकायचे असतील किंवा पोल्ट्रीच्या बद्दल A to Z ही नॉलेज पाहिजे असेल, तर तुम्ही आपले 19 तारखेला आपली ऑफलाईन ट्रेनिंग अटेंड करू शकता। आपली ऑफलाईन ट्रेनिंग ही कल्याण भिवंडीच्या फार्मवरती असते आणि ज्या लोकांचं ऑलरेडी फार्म एक्झिस्ट करतो पण त्यांना पोल्ट्रीबद्दल नॉलेज वाढवायचं असेल तर ते आपले ऑनलाईन रेकॉर्डेड ट्रेनिंगला सुद्धा अप्लाय करू शकता। दोन्ही ट्रेनिंगला अप्लाय करण्यासाठी या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा।